न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। आपल्या सोबत आज मराठा बांधव आहेत। जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झालेत, त्याच पार्श्वभूमीवर सरकारचा काय निर्णय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। परंतु सरकार चालढकल करते का अशी शंका आपल्याला काही खेडेगावामध्ये मराठा तरुणांना वाटू लागलाय। त्यामुळं आता हे मराठा तरुण परत आणखी गावाहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपण आता जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये टाकळी या गावामध्ये आहोत आणि या चौकामध्ये जवळपास मराठा बांधव तुम्हाला दिसतात। आता ते काय सांगतात ते आपण पाहणार आहोत। काय कोण एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। काय सांगणार तुम्ही? सरकारने या सर्वांकडे जरा गांभीर्याने बघावं। सरकारला वाटत असेल की मराठा लोक एवढी झाल्यात, पण गावातून अजून लोक उत्सुक आहेत, येत आहेत, जरांगे पाटलांना मदत मिळत आहे। जशी रसद शिवाजी महाराजांना मिळत होती, ज्या वेळेस किल्ल्यावर एखादं आक्रमण झालं त्यावेळेस शत्रूंना वाटत होते एवढेच मराठे आहेत, पण आता सगळे मराठे गावातून जागे झालेले आहेत, ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। पण जरा समजा वाटत असेल की सरकार आरक्षण देईल किंवा चर्चा चालू आहे, जर अशी चर्चा निष्फळ झाली तर गावागावातून लोटच्या लोट मुंबईच्या दिशेने निघेल। हेच सरकारला चेतावणी की त्यांनी हे आता मराठ्यांचा अंत पाहू नये, सरकारने आरक्षण लवकरात लवकर आम्हाला द्यावं, एवढीच विनंती। बघा तुम्ही मराठ्यांचा बांधवांचा किती आक्रोश आहे। ते म्हणतात आमचा अंत पाहू नका, आणि आता लाखो करोडच्या संख्येने मुंबईच्या दिशेने आणखी तरुण बांधव या गावाच्या दिशेने निघत आहेत। काही बांधव आणखी बोलणार आहेत आपल्यासोबत, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहून घेऊया। काय सांगाल? मला फक्त गुणरत्नाचं ते घर बघायचं, कुठं राहतोय, कसा खातोय, कुठं बघतोय, त्याचं मला घर बघायचं। त्याचं घर बघितलं की मी माघार येणार मुंबईला जाऊन, मी त्यासाठीच चाललोय। ती कसा बोलतोय, काय खातोय, कसा राहतोय आणि काय त्याचं होतं हे बघायचं मला। मराठा बांधवांमध्ये खूप आक्रोश आहे, कारण की त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असे मराठी बांधवांचं आहे। आणखी आपल्यासोबत काही तरुण आहेत, ते बोलणार आहेत, बघू आपण तरुण काय म्हणतात ते। अखंड हिंदूंचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच एका मावळ्यानं सकल मराठ्याचं आराध्य दैवत असणारे आत्ताभावी मनोज जरांगे पाटील यांनी जे आरक्षणासाठी लढा उभा केला आहे, त्यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे। कुठल्याही समाजानं असा वैयक्तिक आक्रोश दाखवलेला नाही की आमचा त्याला विरोध आहे। हे राजकारणी त्यांच्या राजकारणासाठी मराठा समाजाचं आरक्षण देण्यासाठी राजकारणी खेळी खेळत आहेत। तरी सरकारला हात जोडून विनंती आहे आमच्या सकल समाजातर्फे की तुम्ही समाजाचा अंत आता पाहू नका। हे वादळ मुंबईत घोघावले, ह्याच्या पुढं टोकाचं पाऊल न उचलता सरकारनं त्वरित त्याच्यावर निर्णय काढावा आणि समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, एवढंच ही विनंती। बघा तुम्ही, कारण की तरुण बांधव आहेत, खूप आक्रमक झालेले